खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचे उदाहरण ओळखा म्हणते. खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. बर, चला पाहूता. सजातीय स्वरसंधी म्हणते. मग सजातीय स्वरसंधी म्हणजे काय? दीर्घादेश स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी नाव आहे, तिला दीर्घत्व स्वरसंधी नाव आहे, बरोबर का? आणि मित्रांनो, दीर्घादेश स्वरसंधी नियमानं पाहायला गेल्या, पण दीर्घादेश स्वरसंधीला पर्यायी नाव आहे सजातीय स्वरसंधी. मग सजातीय स्वरसंधीमध्ये काय असतंय पाहिले आपण. पहिला स्वर काय असतो? दोन सजातीय स्वर एकत्र येतात. सजातीय स्वर प्लस, आता तुमच्यासाठी लिहिलो असा, तिथं तुम्हाला शिकलेली आहे सजातीय स्वरसंधी. सजातीय स्वर, दोन सजातीय स्वर एकत्र येतात म्हणजे दोन अ आ किंवा ई किंवा उ अशा प्रकारे. आ सजातीय स्वर आहे, ई सजातीय स्वरांची जोडी आहे, उ सजातीय स्वरांची जोडी आहे, बरोबर आहे. सजातीय स्वर म्हणले की जोडी लागते. मग दोन सजातीय स्वर एकत्र येतात आणि ते दोन एकत्र येऊन एक दीर्घ स्वर बनतो. हे तुमच्यासाठी लिहिलो, तिथे वेगळं शिकलेलं आहे. काय बनतो? दीर्घ स्वर बनतो, बरोबर का? स्वरसंधीमध्ये आपण शिकलो होतो बघा, दीर्घादेश स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधीलाच पर्याय नाव आहे सजातीय स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधी आपण शिकलेलो आहे. दीर्घादेश स्वरसंधी, सजातीय, दीर्घत्व, ठीक आहे. मग सजातीय स्वरसंधी म्हणल्यावर काय होतंय? दोन सजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यांच्याबद्दल एक दीर्घ स्वर बनतो. एवढं लक्षात ठेवायचंय. काय बनतो? दीर्घ स्वर बनतो. चला मग आता काय करू? काय म्हणतंय? खालीलपैकी सजातीय स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. चला, ऑप्शन नंबर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कसं काय त्यात आपण पाहणार आहोत, ठीक आहे. सम नाही, ऑप्शन नंबर 1 बरोबर येणार नाही, कारण हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. किती बरोबर आहे? 4, ठीक आहे. चुकू देत नाही, संधी टॉपिक आहे. मग म्हणलं तुम्हाला स्वर अधिक आदी, स्वर अधिक आदी. चला बघा आता, र अधिक चिन्हाच्या पुढे कोणता स्वर आहे? अ. अधिक चिन्हाच्या पुढे कोणता स्वर आहे? आ. दोघं सजातीय का विजातीय सांगा? चला, हा अ स्वर आहे, हा आ स्वर आहे. दोघं सजातीय का विजातीय? या दोन स्वरांचं उच्चार्थान समान असते, सारखं असते, एकच असते, अशा स्वरांना काय म्हणतात? सजातीय स्वर. मग दोन सजातीय स्वर एकत्र येणार आणि त्यांच्याबद्दल एक दीर्घ स्वर बनणार. काय बनला? आ. अ गेला, आ गेला, कारण र मध्ये अ आहे. स्व जशास तसा. इधर अर्धा का पूर्ण? असा अर्धा र आहे तिथं, अर्धा, कारण त्यातला अ बाहेर काढाय. या अर्ध्या र मध्ये आ मिसळा, काय होईल? रा. आ घेऊ का? नाही, खाली गेलाय. आणि दी. स्वर अधिकादी, स्वरादी. संधी झालेल्या शब्दात, संधी झालेल्या अक्षराला तुम्हाला असा काना पाहायला मिळाला, संधीचं नाव सांगायचंय. दीर्घादेश स्वरसंधी, सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी. इतकं सोपं आहे मित्रांनो. अशा प्रकारे सजातीय स्वर, दोन सजातीय स्वर एकत्र येतात, त्यांच्याबद्दल एक दीर्घ स्वर बनतो. त्या संधीला काय म्हणायचं? दीर्घादेश स्वरसंधी, सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. सम अधिक आपण ही म ची व्यंजन संधी आहे. जगत अधिक नाथ ही अनुनासिक व्यंजन संधी आहे. सत अधिक मार्ग ही अनुनासिक व्यंजन संधी आहे, ठीक आहे. यांचे संधीचे विग्रह आहेत बरं का. हे सम अधिक आपण म च्या व्यंजन संधीचा विग्रह आहे. जगत अधिक नाथ अनुनासिक व्यंजन संधीचा विग्रह आहे. सत अधिक मार्ग अनुनासिक व्यंजन संधीचा विग्रह आहे. स्वर अधिक आदी सजातीय स्वरसंधीचा विग्रह आहे. हे विग्रह आहे आणि ही संधी आहे, ठीक आहे. चलो आगे. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे.